ऑनलाईन मेंबर्स आवाज येतोय? डिजांगो. ठीक आहे, आपलं काय 6 ते 7. ठीक आहे, आज पण आहे आपलं डे 4. ठीक आहे, डे 4. CMD. चला एन्व्हायरमेंट बनवून घेऊ. PY -M V ENV नंतर त्याला ऍक्टिव्हेट करायचं. आता स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट झालं नंतर PIP इन्स्टॉल डिजांगो. ठीक आहे, ठीक आहे. मग डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. पण आता प्रोजेक्टचं नाव देतो डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, डेमो प्रोजेक्ट. याचं पुढं स्पेस नाही देत बरं. याचं स्पेस नाही देत. ते नंतर कोड स्पेस डॉट. नंतर आपलं काय करायचे? ठीक आहे, CD प्रोजेक्ट मध्ये एंट्री घेतली. आता ऍप इन्स्टॉल करून घेतो मी लगेच. ठीक आहे, स्टार्ट ऍप. सगळं एका ठिकाणी तरी चालतं. ठीक आहे, ऍपचं नाव PY manage.py run server. ओपन झालं. ठीक आहे, आता इथं माझं बघतो कसं आलंय. हे आता इथं आपल्याला काय HTML पेजेस बनवायचे. तुझा जो कोड केला तो इथं टाकायचा. ठीक आहे, आधी काय ओपन करायचं, ऍपला क्लोज करायचं. ऍपचं काय काम नाही आता आपल्याला. ठीक आहे, सेटिंगला. ठीक आहे, इन्स्टॉल ऍप. आपल्या ऍपचं नाव काय? सिंगल कोड मध्ये टाका, नाही डबल कोड मध्ये टाका, काय फरक पडत नाही, टाका त्याला. ठीक आहे, नाही दिला तरी जमत, कारण ते एक होता की लास्टला. मी कोमा काय देत होतो, परत तर पुढे अडचण नाही. ठीक आहे, टेम्पलेटला इथून कॉपी करा, नाही तर टाईप करा, फक्त स्पेलिंग चुकू नका. ठीक आहे, आता टेम्पलेट काय म्हणायचं आपल्याला? फोल्डर बनायचं. फोल्डर कशात बनायचं? ह्या डेमोच्या आतमध्ये ऍप आहे. ऍप परत डेमो प्रोजेक्ट आहे. डेमो प्रोजेक्ट आतमध्ये ह्या फायलीचा. ठीक आहे, फक्त आपले बाहेर क्लोज जर गेले ना, आपल्याला फक्त 2 फोल्डर दिसतील. एक तर पहिला आहे डेमो प्रोजेक्ट आणि दुसरा आहे ENV. हे 2 दिसतील, पण आपलं सगळं काम कसं येते ह्याच्या आतमध्ये. जर मी आता चुकून जर ह्या डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये जर टाकलं, न्यू फोल्डर जर बनवला, ठीक आहे, टेम्पलेट आणि सेटिंगला क्लोज केलं. ठीक आहे, आता URL मध्ये आलो इथे एक पाथ पूर्ण आधी. ठीक आहे, फ्रॉम आधी इम्पोर्ट करून घेतो ऍपला, सॉरी व्ह्यूजला. पुन्हा आपण करायचं त्याला इम्पोर्ट व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यूजला इम्पोर्ट करून घेतलं. ठीक आहे, पाथ बनवतो. पाथ
कॉमा व्ह्यूज पुढं काय आपलं डॉट, इथे काही पण नाव देऊ शकतो, पण हे काय बॅकएंड साठी यूज होते, त्यामुळे तुम्ही होम अबाउट तेच पेज यूज करतो कधी पण. मग तुम्हाला पण नंतर समजण्यासाठी सोपं आहे. हा होम पेजचा कोड आहे तो अबाउट पेजचा, नाही तर तुम्ही एक एबीसीडी एक्स वाय झेड देत बसता, नंतर तुम्हाला कन्फ्युज होईल की हे कोणतं आहे. हा ठीक आहे, आता यायचं आपलं कशामध्ये, व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, फंक्शन बनवा. ठीक आहे, होम नावाचा त्याला रिक्वेस्ट द्या. ठीक आहे, आणि रिटर्न करा रेंडर. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट द्या कॉमा होम डॉट HTML. ठीक आहे, त्याला कॉपी केलं, फाईल सेव्ह केली, टेम्पलेट मध्ये न्यू फाईल काय बनवली, होम डॉट HTML. ठीक आहे, इथं देतो H1 मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, स्लॅश. ठीक आहे, आणि त्याला देतो वेलकम WEL वेलकम प्रशांत. ठीक आहे, वेलकम प्रशांत. ठीक आहे, नाव दिलं, प्रोग्रामला रिफ्रेश करतो. ठीक आहे, तो आता मला काय देणार आहे, एरर देणार आहे, कारण टेम्पलेट फाईल होत नाही त्याला, डेमो प्रोजेक्ट मध्ये दाखलेली. ठीक आहे, त्याला HTML पण फाइंड होत नाही, HTML डॉट. मग तो काय करतोय, मला एरर देतोय. तर एरर काय देतोय, टेम्पलेट डज नॉट एक्झिस्ट, टेम्पलेट नाही आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये होम डॉट HTML पण नाही, टेम्पलेट नाही, मला होम कुठून येणार आहे, त्या किती फाईल असल्या तरी येणार नाही तिथे. मग ते टेम्पलेट असं धरायचं बरं का, असं स्क्रोल करायचं, तिथं आणून सोडायचं त्याला. ठीक आहे, ऍप मध्ये आलो. ठीक आहे, इथं यायचं आणि इथं सोडून द्यायचं त्याला, आलं बाहेर. ठीक आहे, आलं बाहेर, ऍप मध्ये आलं, बाहेर आलंय, ऍप क्लोज केलं. ठीक आहे, टेम्पलेटला क्लोज केलं. जर ह्याला क्लोज केलं तर सगळेच क्लोज होते ऍपमध्ये, फक्त एन ओपन राहतो, एन त्याच्यापाशी आपल्याला काही संबंध नाही. आणि आलं आपलं वेलकम कशा आउटपुट. ठीक आहे, आता एन जर ओपन केला तर आपल्याला त्यात तेच बघायला भेटणार, लायब्ररी स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट मध्ये आपल्याला तिथे ऍक्टिव्हिटी तीन हेच बघायला त्याच. आता काय त्याला काय डिलीट बिलीट काय करायचं नाही, त्यात करता डिलीट तो काय काम नाही, हो डिलीट. आता इथपर्यंत समजलं. आता एक फॉर्म बनवतो मी, काय बनवलं, एक फॉर्म बनवला, FORM. ठीक आहे, फॉर्म. ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक जस्ट दिलं H1. ठीक आहे, जस्ट प्रशांत डिटेल्स करतो. ते प्रशांत डिटेल्स जे असतात त्या. H1 मध्ये नेम एन नेम दिला. ठीक आहे, किंवा एंटर करतो पुढं स्टार्टिंगला, एंटर नेम बरोबर. मग नंतर आपल्याला काय यूज करायचे, इनपुट काय यूज करायचं, टेक्स्ट. ठीक आहे, आता क्लिअर. ठीक आहे, आता मी तसेच अजून घेतो BR टॅग देतो, याला जस्ट ब्रेक करेन तो. ठीक आहे, आता हे जास्त इथं कामात येतं. ठीक आहे, त्याला कॉपी केलं, जस्ट इथे एक पेस्ट केलं, पण इथे मला सध्या एकचीच गरज आहे, ठीक आहे, दोनच राहून देतो. ठीक आहे, आणि एंटर. ठीक आहे, जसे अजून 2-3 घेतो मी, काय करतो, अजून 2-3 घेतो. एंटर, मोबाईल घेतला.
ठीक आहे. मोबाईल त्याचा टाईप कोणता आहे आपला, नंबर. ठीक आहे. ईमेल. ठीक आहे. फक्त इथं टेक्स्ट का ईमेल करणार मी आता इथं, दोन्ही पण यूज करू, पण ईमेलला फक्त ईमेल फॉर्मॅट राहतो. टेक्स्टला तुम्ही टेक्स्ट पण टाकू शकतो आणि ईमेल पण टाकू शकतो, काय अडचण नाही. पण ईमेल टाकलं ना आपल्याला ईमेलच टाकावं लागतो. ईमेलचा जो सिंटॅक्स @gmail.com तोच टाकावा लागतो. तो जर नाही टाकला तो ईमेल कन्सिडर करतो का, नाही कन्सिडर करा. ठीक आहे. आता ऍड्रेसला टेस्टच असतो तो. हां ठीक आहे. ऍड्रेस. ठीक आहे. इथं टेक्स्ट पण यूज करू शकतो. नंबर यूज करायचा असलं तर मग काय करायचं, टेक्स्ट यूज करायचं हां मग टेक्स्ट यूज करायचं. दोन्ही यूज करायचं मला टेक्स्ट. मग नंबर यूज आपल्याला टेक्स्ट यूज करता येत नाही त्याच्यात, ओनली नंबर्स. आणि तो जे काय करतो, फॉर्मला सेव्ह करतो. मी बटन देते, बटन सेव्ह. ठीक आहे. सेव्ह. ठीक आहे. आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे. आला माझा फॉर्म आला. तर ते BR टॅग जरा जास्त मोठे झाले, ते एक एक रिमूव्ह करून टाकतो त्यांना. हम्म. हम्म. हा काय कर, हा एक रिमूव्ह करून टाकतो. आपले नेमचे तर यांच्यापेक्षा काय काम नाही आपलं. बटन मध्ये BR टॅग टाकतो, BR. आपला फॉर्म आला, रेडी झाला. ठीक आहे. तो आता फिल करायचा. ठीक आहे. प्रशांत टाकला, मोबाईल नंबर 963221. ठीक आहे. नंबर टाकला. आता ईमेल मला फक्त ईमेल टाकला होणार आहे. ईमेलचा जो फॉर्मॅट आहे @gmail.com. ठीक आहे. आणि ॲड्रेसला नगर टाकलं, डेटा काय केला, सेव्ह केला. ठीक आहे. झाला आपला डेटा सेव्ह. ठीक आहे. आता मला काय करतो, डेटा प्रिंट जर करायचा असेल तर मला कशामध्ये तरी ते घालतो, स्टोअर करावं लागणार. विदाउट स्टोअर आपण प्रिंट करू शकत नाही. ठीक आहे. मग मी काय करतो, प्रत्येकाला याला जस्ट असं कॉपी केलं. ठीक आहे. जस्ट नेम देतो त्यांना. ठीक आहे. नेम काय, जस्ट व्हेरिएबल आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण इथं देतो ना, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो. तिकडे एंटर केला, टाईप केला, तो डेटा ह्याच्यात येऊन जातो. आपलं इथं दिलं नेम. ठीक आहे. ह्या नेम मध्ये स्टोअर होणार तो डेटा. ठीक आहे. इथं मोबाईल, या मोबाईल मध्ये डेटा स्टोअर होणार, जसे आपण यूज करीत होतो. ईमेल आणि ADDRESS. ठीक बरोबर. डेटा से रिफ्रेश केला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये स्टोअर होतो तो नेम मधला. जसं एंटर केलं तसं ह्याच्यात जाणार. आता जसं फॉर्म बघितला, ठीक आहे, त्याला असते मेथड असते. मेथड एक असते गेट आणि दुसरी असते. तर मी गेट मेथड यूज केली. काय यूज केली, गेट मेथड. आता इथं काय दिसते का, जस्ट रिफ्रेश केलं. आता जेवढा पण मी डेटा फिल करीन, माझं लगेच यायला टाइम नाही लागत त्याला, माझा टाईप करावं लागत मला. ठीक आहे. एक अक्षय, एक मोबाईल नंबर. ठीक आहे. एंटर केला, ईमेल. हे लय फायदा राहतं माझं. आणि डेटा काय केला, सेव्ह केला. सगळा माझा ज्यावेळेस आपण मी गेट मेथड यूज करतो, माझा सगळा डेटा कुठे दिसतोय, URL मध्ये दिसतोय. जेवढा पण मी डेटा फिल केलेला आहे तेवढा कुठं दिसतो, माझा सगळा URL मध्ये दिसतो. जे काय मी नेम फिल केलं, ते मोबाईल फिल केलता, ईमेल फिल केलता, जो काय ऍड्रेस फिल केला, तो सगळा काय दिसतोय. आता ह्याच्यात बघितलं तुम्ही, पुढं स्पेस आहे मध्ये, URL मध्ये. URL मध्ये तुम्ही ज्या डेटा फिल करता त्या टाइमला कुठं स्पेस दिसणार नाही URL मध्ये. तिथं दिसतो अँड, कारण मी स्पेस दिलेला आहे.
मग तो काय सेपरेट होतो. हम्म. इथं पण अँड आहे. ठीक आहे, अँड येतं किंवा दुसरं काही अजून पण येतं, किंवा असंच काही झिरो बिरो काहीतरी येत असेल. एक बघू अजून एकदा डेटा फिल करू. ठीक आहे, रिफ्रेश केला, आलं बॅक, रिफ्रेश केला आणि परत एरर नाही द्यावा मला. ठीक आहे, कमेंट केलेला रिफ्रेश केला आणि डेटा फिल करतो. ते बोर्ड टाकलं. ठीक आहे, नंबर टाकला. ठीक आहे, ईमेल टाकला. जाऊन इतकं बस, काही नको. आणि डेटा सेव्ह केला. प्लस प्लस आलं. काय आलं? प्लस झाला आता. नाही, and झालं. अँड पण आलंय, प्लस आलंय. प्लस स्पेसला आलंय. प्लस काय आलंय? स्पेसला प्लस आलेलं आहे. अँड किती ती व्हेरिएबल सेपरेट करायचं काम करतो. ही जी क्वेश्चन मार्क डिनोट करतो की आपली आयडी इथं एंड झाली. पुढं इथपर्यंत आपली जी आयडी आहे युआरएल, युआरएल इथपर्यंत एंड झाली. इथून पुढे आपला काय क्वेश्चन मार्क पासून काय होतो? डेटा स्टार्ट होतो. हा राहतो गेटचा, गेट मेथड. जर मी तशी जर पोस्ट यूज केली ती असते सिक्युअर, एकदम हिडन. तुम्हाला काही भरले काही काही दिसणार नाही, काहीच नाही जाणार. डेटा सेव्ह केला, एरर दिला, ती सीएसआरएफ टोकन मिसिंग आहे. ज्या वेळेस सिक्युरिटी काम होतं सीएसआरएफ टोकन नाव कन्सेप्ट यूज होतो, ते सिक्युरिटीचं काम करतो. ठीक आहे, आता तो यूज कुठे करायचा ते मला दिलेलं बनते. ठीक आहे, आता तो ज्यावेळेस आपण गेट मेथड यूज करतो त्या टायमाला आपल्याला गरज पडत नाही सीएसआरएफ टोकन. ज्यावेळेस आपण पोस्ट मेथड यूज करतो ना त्या टायमाला स्टार्टिंगला सीएसआरएफ टोकन द्या टाकून. करा सीएसआरएफ टोकन टाकून द्या. रिफ्रेश केलं आणि डेटा परत सेव्ह फिल केला. ठीक आहे, आणि डेटा सेव्ह केला. आता माझं कुठे इथे डेटा दिसतोय का? कारण ती पोस्ट मेथड ती एक सिक्युअर आहे, ती डेटा सेव्ह होत देत नाही. त्याला पोस्ट आणि गेट. हा, कर्ली ब्रॅकेट पर्सेंट सीएसआरएफ टोकन आणि फक्त पोस्ट मेथडला यूज करायचं. काय करायचं? फक्त पोस्ट मेथडला यूज करायचा. आता मी त्याला एक ऍक्शन मेथड आपलं ही देतो, ऍक्शन देतो. तो डेटा कुठेतरी घेऊन जा. ठीक आहे, ऍक्शन दिली. ज्या वेळेस आपण पोस्ट मेथड यूज करू ना त्या टायमाला दोन्ही कोण स्लॅश देणं कंपल्सरी होता. यूआरएल बनवली आपण सेम नावाची, पोस्ट मेथडला दोन्ही कोण स्लॅश देणं कंपल्सरी आहे. नाहीतर गेटला काय करणार नाही, स्टार्टिंगला स्लॅश द्यावा फक्त गेट मेथडला, नंतर दिला काही फरक पडत नाही. पोस्टला दोन्ही कोण पण स्लॅश. ती जी यूआरएल बनवली ना आता, ठीक आहे, त्याला कॉपी केलं, यूआरएल मध्ये आलो. ठीक, त्याला रजिस्टर करून घेतो पाथ. ठीक आहे, स्लॅश यूआरएल मध्ये एंडिंगला स्लॅश कोमा फ्यूज डॉट सेव्ह पण लास्टला कोमा. त्याचा आता फंक्शन बनवा. टाईपच करतो सेम, त्याला रिक्वेस्ट द्या. ठीक आहे, आणि रिटर्न करा. रिटर्न HTTP सॉरी एंटर झालं का ते, रिटर्न. ठीक आहे, नाही नक्की नाही आपल्याला पाहिजे. ठीक आहे, HTTP रिस्पॉन्स मध्ये काय करतो, एक रिस्पॉन्स दे मला डेटा सेव्ह नावाचा. ठीक आहे, क्विक फिक्स करू त्याला. ठीक आहे, इम्पोर्ट करून घेतो, इम्पोर्ट पण करून घेतो. जसं आता मी काय केलं, आता डेटा फिल केला. ठीक आहे, तुम्ही गेट मेथडला पण यूज करा, पोस्ट मेथडला पण तुम्ही यूज करू शकता, काय अडचण नाही त्याला. नाहीतर एरर वाटते. ठीक आहे, नेम मध्ये डेटा काय केला, फिल केला. मोबाईल मध्ये नंबर टाकला, ईमेल मध्ये ईमेल दिला टाकून, ऍड्रेस मध्ये टाकला ऍड्रेस, आणि डेटा काय केला, सेव्ह करा. काय ते झालं मला, डेटा सेव्ह झाला.
आणि त्याला प्रिंट करा. आता पुढं प्रिंट. ठीक आहे. आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, रिक्वेस्ट डॉट पोस्ट मध्ये. तर आपण पोस्ट दिलेले तिथं डेटा ज्यावेळेस आपण फिल केला त्या टायमाला आपण मेथड कोणती दिली, ज्या टायमाला गेट मेथड असते त्या टायमाला यूज करायची गेट मेथड. जर गेट मेथड दिली ना आपण प्रिंट करताना पोस्ट जर केलं ना तर तो डेटा आम्हाला शो करतच नाही. आता ह्याचं आउटपुट पुढे येईल सीएमडी मध्ये. ठीक आहे. आता मी काय करतो, परत डेटा इथं रिफ्रेश केला. ठीक आहे. त्याला सेव्ह. ठीक आहे. आता रिफ्रेश केला. बघूत आता सीएमडी मध्ये माझं काहीच नाही, नॉर्मल. आला डेटा माझा जो पण मी फिल केलता. ठीक आहे. ठीक आहे. तो एक क्वेरी सेट मध्ये असतो, क्वेरी सेट डिक्शनरी. इथपर्यंत समज